ऋतिक हा पहिला चेंडूचा सामना जातोय. मॅच ऑन होते. एक फास्टिंग मारा होतोय 10 ते 12 रन ओमशाहीचा. ऋतिक मात्र स्ट्राईक आहे ना. पहिला चेंडू सामोर्य. पहिला चेंडू उचलेला चेंडू हातात रुजवतोय. कुठली धाव नाही. धावसंख्या ती ठेवली ती 0. सुरुवात संतगतीने. पहिला चेंडू कुठलाही संपर्क नाही. फक्त संपर्क होतोय गोलंदाज आणि शतषकाचा. चेंडूमधून फलंदाजा संतुलन खोतोय आणि गोलंदाज मात्र चेंडू टाकण्यास सज्ज होते. पुन्हा एकदा फास्टिंग मारा. कट केलाय चेंडू. कव्हर बनला. शतषक चेंडू मात्र चांगला क्रिएट केलाय. फेके देखील सुरेख होते. पण एक धाव काय रोखू शकत नाही. सुरुवात चांगली होती. पहिल्या सत्र केलाय. एक धावेने खातं खोललंय. आता नवीन फलंदाज स्ट्रायकेनला आलाय. अक्षय आता पहिला चेंडू सामोरे जाणार आहे. सुरेशचा बघूया कशी कामगिरी आहे. 2 चेंडू 1 धावांची कामगिरी. अक्षय पहिला चेंडू सामना करतोय. फलंदाज फास्टिंग मारा. कट केला चेंडू आडवी खेळलाय. चेंडू मिड विकेटला चांगला अडवला आहे. फेकी देखील करतोय. पण एक धाव सुरेख फेकी आहे डायरेक्ट गोलंदाज हातामध्ये. धावसंख्या झाली ती 2. म्हणजे दोन्ही फलंदाजांनी बघा अक्षय आणि ऋतिक यांचं विश्लेषण पाहिलं. दोघांनी सिंगलने आपलं खातं खोललं आहे. संघाला रोटेट ठेवलेलं आहे. चेंडू डॉट जाणं ही चांगली होती. चेंडूपटी धाव येणं फार गरजेचं आहे. पुढे चेंडू अक्षय. कट केलाय चेंडू मिड विकेटला. पण मिडल क्षेत्रक्षण आहे. आता चेंडू क्रिएट करतोय. थोडा नियंत्रण खोतोय. पण त्यात 2 धावा हे चाणक्य शतशः एवढे चाणक्य आहे की चेंडू जर मिस झाला की 2 धावा या अक्षयने काढलेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या नेऊन ठेवली. 3-4 धावा इथं आलेल्या आहेत. आता अक्षय आणि ऋतिक धावसंख्या झाली ती 4. चेंडू बी कदाचित झाले असतील ते 4. आणि ही दोन्ही स्फोटक जोडी प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा मनसुबा सफल ठरला. पहिला चेंडू डॉट गेला. त्यानंतर प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा मनसुबा सफल ठरला आहे. चेंडू कट केला मिड विकेटला. आता मात्र चेंडू नक्की डॉट जाईल. हा चेंडू निर्धाव. आता या गोलंदाजी तारीफ करीन ज्यांनी ह्या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. 1 to go. कदाचित शेवटचा चेंडू असेल. अक्षय याचं विश्लेषण आहे. 4 चेंडू आणि 3 धावा. संघाची धावसंख्या बिनबाद 4. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. ओमश्री फास्टिंग मारा करतोय. आणि आता चेंडू उचलून मारल्यावर शतकी धावतोय. बरंच धावतोय. आणि हा झेल तिथं सुटलेला नियंत्रण सोडतोय. पण 2 धावा सहज मिळत आहेत. आणि 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या बिनबाद 6 चेंडू. धावसंख्या झाले ती 6 धावा झालेल्या आहेत. 6 धावा झालेल्या आहेत. सामना सुरू आहे. तो गावदेवी शहाबाज विपक्ष करंजा माता शिरवणे ह्याच्यामध्ये सामना सुरू आहे. ओके आतापर्यंत या गोलंदाजांनी 6 चेंडूवरती 6 धावा दिल्या. चांगली कामगिरी. चांगलं कमबॅक करून दिले. चेंडूवरती धाव त्यांनी खर्च केलेले आहेत. मग इतके आव्हान नाही आहे. बघा ही जोडी होण्यासाठी हा दुसरा गोलंदाज वापरला. गोलंदाज प्रथमेशला आणलाय. ही जोडी जोडण्यासाठी ही जोडी सफल ठरलेली आहे. आणि चांगली दोघांमध्ये कॉम्बिनेशन चांगली साजेदारी जमली म्हणा हरकत नाही आहे. 6 धावांची साजे पण त्यांची हौसले बुलंद आहेत. त्यांचा प्रतिक्रिया चांगला आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा मनसुबा सफल ठरला. प्रथमेशला गोलसाठी बोलला आहे. अक्षय आणि ऋतिक ही जोडी अजूनही शाबूत आहे. पण त्यांनी धावांचं विश्लेषण जर पाहिलं तर सिंगलनी म्हणजे 6 धावा 6 चेंडूचं विश्लेषण आहे. बघूया आता अक्षय याला गोलसाठी बोललेला आहे. अक्षय मध्ये स्ट्राईक एंडला. आणि आता पंजांचा इशारा येतोय हा अवंतर धावेचा. अवंतर धावेनी मात्र खात्यामध्ये भर पडते. हा पहिला चेंडू मगाशी 6 चेंडू एकवर टाकलेत. एकही अवंतर नाही. पण हा पहिला चेंडूमध्ये अवंतर होते. संघाची धावसंख्या बिनबाद 7. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. अक्षय ना गोलंदाजी करणे सज्ज. स्वीप शॉट मारलाय. चेंडू कॅप्टी शॉट मारलाय. कॅप्टर शॉट मारलाय. चेंडू कॅबुक शॉट ऑफ साईडला. आणि पंचांचा इशारा येतो हा 6 धावांचा. आता ह्या बॅटून निघलाय. चौकार आलाय. षटकार आलाय. अक्षय संघाची धावसंख्येला कलाटणी मिळते. धावसंख्या डबल अंकात 13 धावा झालेल्या आहेत. म्हणजे 7 चेंडू आणि 13 धावांची कामगिरी. अक्षयचा हा पहिला चौकार आलेला आहे.
गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. ज्याची चांगली गोलंदाजी म्हणण्यापेक्षा त्यांनी एक चेंडूवरती 7 धावा खर्च केल्यात. युवा खेळाडू आहे गोलंदाज प्रथमेश आणि स्ट्राईक एंड आहे तो अक्षय. प्रथमेश फास्टिंग मारा करतोय. कट केले. आता म्हणतात चेंडू लीनमध्ये चेंडू पाठच्या स्क्रीनकडे. सिंगल धावांनी काय धावांची उणी भरून निघणार नाही आणि चांगली कामगिरी संघाची धावसंख्या पोहोचले ती 14 धावा झालेल्या आहेत आणि 8 चेंडूची खेळी झाली कदाचित मला वाटते. अक्षयनी या षटकामध्ये 2 चेंडू एक हातरी टाकल्यामुळे 7 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. बॅटिंगनी 7 आणि एक अवांतर. संघाची धावसंख्या बिनबाद 14. मुलगा तयार. एक फास्टिंग मारा करतोय. गुडनाथ एक तमाशा देख पण पंचांचा इशारा तो हा बायचा 1 धावेचा. 1 धावेने धावसंख्या झाली ती 15 धावा झालेली आहेत. ही जोडी तोडण्याचा दुसरा गोलंदाज आतापर्यंत असफल होतोय. बघा अजून बघा चेंडू आहे काय यश गावतंय काय पण ही जोडी अटूट जोडी आहे अक्षय आणि ऋतिकची. बघा चांगली पार्टनरशिप करण्याचा मनसुबा सबळ ठरतोय काय. फास्टिंग मारा आणि अप्रतिम कामगिरी. चेंडू हातात इष्टीच्या चांगला इष्टीचं काम आता आहे आणि चेंडू मात्र निर्धाव. धावसंख्या स्थिर ठेवली ती मात्र 15 धावा झालेल्या आहेत. 15 धावा. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. अक्षय 15 धावा फाळका लागल्यात. एक फास्टिंग मारा करतोय पंचांना पार करून आणि आता चेंडू पाठच्या स्क्रीनकडे. हा झेल झालेल्यामुळे आणि वनडी जशावर लागलेल्या वडे फळ्याला 1 धावेचा इशारा. म्हणजे सिंगलनी एवढं काय होणार नाही. धावसंख्या झाली ती आता 16 धावा झालेली आहेत आणि कदाचित या षटकातला 1-2 जेवढा असेल मला वाटते. शेवटचा चेंडू असावा. शेवटचा चेंडू या षटकातला असावा मला वाटते. आणि धावसंख्या 16. पहिल्या षटकात धावसंख्या होती ती मला वाटते 6 होती आणि आता षटक संपतंय. धावसंख्या आहे ती 16. शिव शॉट केला चेंडू कव्हर पॉईंटला. चांगला चेंडू अडवला आहे. चांगली फेकी होते. गोलंदाज इथे आता दिसतो चेंडू आणि एकच धाव मिळते. 1 धावेने धावसंख्या झाले 17 आणि षटक संपलेलं. पहिल्या षटकात 16 धावा 2 षटकं 17 धावा. मग ही अटूट जोडी आतून साजेदारी 17 धावांची त्यांनी केलेली आहे. पण हे 2 गोलंदाज आपण असफल ठरलेत. पहिल्या षटकात धावसंख्या 6 2 षटकं धावसंख्या होती 17. आता बघूया काय कामगिरी आता येणारे 12 चेंडूमध्ये काय कामगिरी होते बघायचं आहे. शाबाद संघाची कशी कामगिरी बघायची. पण आता समोरचा संघ आहे करंजा शिरवणे. या संघाची फिल्डिंग तर बघितलं चांगलं आहे. गोलंदाजी आता चांगलं आहे. ज्यांनी इतक्या धावा दिल्या आहे. फक्त या 17मध्ये एकच फक्त षटकार आलेला आहे. बाकी सिंगलनी धावा आलेल्या. एका ऑफ साईडला षटकार मारला होता. ओके आता गोलंदाज आला आहे. गोलंदाज शुभमला आणलेला आहे. शुभमला हा तिसरा स्पेल शुभलच्या बॅटिंग करतील. शुभमला काहीतरी रंगतदार कामगिरी करावी लागेल. एक चांगली चमकदार उज्ज्वल कामगिरी करायला धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं काम आपल्याला करायला लागला. तिसरा ही जोडी फोडण्यासाठी हा शुभमला आणला आहे. तिसरा गोलंदाज शुभम. आपण काही बहारदार खेळी एक धारदार गोलंदाजी दाखवायला लागेल. या जोडीला फोडण्याचं यश मिळते काय. शुभम फास्टिंग मारा करतोय पंचांना पार करून. हाही चेंडू निर्धाव. शुभम अप्रतिम कामगिरी. स्ट्रायकरला फलंदाज आहे. अक्षय हा मात्र बीट होते आता मात्र. हा चेंडू निर्धाव. म्हणजे 13 चेंडूमध्ये 17 धावा आतापर्यंत आलेली आहेत. आतापर्यंत अक्षय चांगली कामगिरी. या गोलंदाज सज्ज सामना सुरू आहे. मी सांगितलं की वारंवार सांगतोय करंजा माता शिरोणी फलंदाजी करतोय. संघ आहे गावदेवी शाबाज. थर्ड एम्परसाठी जायचं आहे भाऊ. लवकर जायचं आहे. आज साखरपुडाचे मुहूर्त बरेच आहेत. लग्नाचे मुहूर्त होती काल आणि आज बी आहेत. आज बी साखरपुड्याचे मुहूर्त आहेत. कोरोमध्ये धूम आहे सध्या लग्नांची. आपल्या मालबाग आगरी समाजात जिकडे तिकडे जातात तिकडे सर्वांचे लग्नाचे धूम आहेत. आता बघूया ही कामगिरी कशी होती. ही जोडी जोडण्यासाठी हा तिसरा गोलंदाज वापरला जातोय. धावा जर पाहिल्या 17 धावावरती गाडी अटकलेली आहे. हा गोलंदाज पुन्हा सज्ज होते. फास्टिंग मारा करतोय आणि स्वीप शॉट चेंडू कव्हर पॉईंटला आणि हा चेंडू चांगला फिल्डिंग आहे. 2 धावा आल्यात. फेकी येते
पण बरं तिचा प्रयत्न आणि कदाचित धोका अपील होतोय आणि गडी बाद. धावा म्हणजे मोह आवरला नाही पण विकेट तुटलेली आहे. जोडी फोडण्याला सबळ गोलंदाज रनआउट झालाय पण गडी बाद झालाय आणि संघाची धावसंख्या आहे 1 बाद 19 होती. हा गडी बाद झालेला आहे. आता मयूर आलेला आहे. ऋतिक मदर आपली बाद झालेला आहे. धावा बनवण्याच्या मोहामध्ये आवरलं नाही. धावा बनवण्याची भूक आहे त्यामध्ये आपला विकेट त्यांनी गमावलेला आहे. पण आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी मयूरराज पाचारण केले. मयूर आपल्याला चांगली दांडगी कामगिरी करावी लागल. संघाची जर कामगिरी बघितली थोडी आपण लॉसमध्ये आहात. आपल्याला बॅकवर्डवरती न्यायला लागेल. चांगली दांडगी कामगिरी षटकार चौकारात आकाशबाजी करावी लागेल. बघूया आता काय राजनी असेल ना. गोलंदाज हा शुभम आहे. चांगली कामगिरी त्यांनी दाखवलेली आहे. रनआउट केला आहे. धावसंख्येवर थोडं अंकुश लावण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि हा तिसरा स्पेल सुरू आहे. या तिसरा स्पेलमध्ये पुढची काय राजनीती असेल बघायचं आहे. दोन्ही संघ आपले व्यवहारले संघ आहेत. लोकल इंटरमध्ये खेळत आहेत. नवीन चेहरे आहेत. मला काय ओळखले 2-3 वर्ष मी येते पण ही नावं काय कल्पना नाही. थोडा विसार पडतोय. मग या 2 मॅचमध्ये कदाचित आलं होतं मला नक्की नावांची माहिती पडेल. फलंदाजी फोडणे सज्ज. कट केला आहे मिड विकेटला. शतरंग चेंडू मात्र चांगला त्याचा क्रिएट करतोय. फेकी करतोय पण एक धाव सहज मिळते. मी सांगितलं फेकी कशी करायची आहे ही सांगण्याची गरज नाही. आपला चेंडू भेटला की 10 ते 12 3-4 बॉल पुढे यायचं आहे आणि मग फेकायचं आहे. डायरेक्ट घे उडी मार सुरी तर धाडशी निर्णय घेणं तर तुम्हाला हानिकारक ठरल आणि त्यावर एक धावचा इशारा. एक धावेने धावसंख्या झाली 20 धावा झालेल्या आहेत. अक्षय स्ट्राईक केला आहे आणि आता मात्र अक्षय संतुलन होतोय. डायरेक्ट चेंडू एकट्या उद्भवतोय. संतुलन बिघडतंय आणि चेंडू डायरेक्ट एकट्या उद्ध्वस्त होतात. ही तिसरी सफलता मिळून देतोय अक्षय. संघाची धावसंख्या आहे ती 20. पहिला 19 वरती दुसरा 20 वरती. पहिल्या षटकात धावसंख्या होती 6. 2 षटकं धावसंख्या होती 17. षटक सुरू आहे तिसरं. धावसंख्या 2 बाद 20. आता तर मात्र दबदबा बसलाय. गोलंदाजांनी चांगला कब्जा केला. शाहबाज या संघाने शिरोणे संघावर थोडीशी पकड बनवले आणि आता नवीन फलंदाज चाललाय खेळण्यासाठी. मंदार आलेला आहे. मंदार आणि त्याचा सहकारी आहे मयूर आणि मंदार. ही जोडी 1 जोडी मैदानामध्ये 3 आणि 4 क्रमांकाची फळी मैदानात उभी आहे. समोरचे अक्षय आणि ऋतिक हा परतलेला आहे तंबूमध्ये. पण त्यांचं उरलेलं कार्य हे पूर्ण नेतील हे माझी अशी असेल. आता म्हणतो 20 धावा 2 गडी बाद. षटक चालत तिसरं. धावसंख्या थोडी कमकुवत आहे. बघूया काय संघाची आत्मविश्वास असेल. कितपर्यंत धावा रोखायच्या या फलंदाजाचं उभा असेल. उद्दिष्ट असेल की 40 या 50 धावा जरी टार्गेट सेट केला तरी आपले गोलंदाज त्यांना मात करू शकतील. पण गीता वही सिकंदर बघा ना काय राजनीती असेल पुढची. आता स्ट्राईक मंदार उभा आहे. पहिला चेंडू सामोरे मंदार. कट केला चेंडू मिड विकेटला. चांगला चेंडू लेजी फटका शोधून केलाय. फेकी बी सुरू करतोय. एकच धाव मिळते. धावसंख्या 21 धावा झालेल्या आहेत. 2 बाद 21. लास्ट 21 धाव. पण ह्या गोलंदाजी मी तारीख करीन. त्यांनी चांगली कामगिरी धावसंख्येवरती काय मोठा मोठा मारण्याचा प्रयत्न दिला पण 2 गडी बाद नक्की मिळाले आहेत. पुढे चेंडू अपील होतोय आणि षटकाची समाप्ती होते. संघाची धावसंख्या 3 षटकं 2 बाद. धावसंख्या 21. पहिल्या षटकात धावसंख्या होती 6. 2 षटकं धावसंख्या होती 17. 3 षटकं धावसंख्या आहे ती 21 आणि आता 2 गडी बाद. पहिला 19 वरती दुसरा 20 वरती. आता अंतिम षटक राहील. अंतिम षटक राहील कोण इथे बघायचा. सामना सुरू आहे तो शहाबाज गावदेवी शहाबाज विपक्ष माता करंजा शिरोणे याच्यामध्ये हा सामना सुरू आहे आणि गोंधळी आलाय गोलंदाज जय आलेला आहे. कारण ही नावं ऐकून ऐकून मला ते भ्यास होते. खरंच वाटलं का हाच नाव आहे का. 30-32 वर्ष ही नावच ऐकत आलेलो आहे मी. त्यांनी थोडा कॉम्प्लेट होते म्हणून राग मानू नका की मला डबल विचारायला लागते. कारण सर्व संपली आता 61 वर्ष झालेलं आहे पूर्ण. त्यासाठी थोडं मनस्थिती जरा कमी झालेली आहे.
बघूया आता गोलंदाज आलेला गोलंदाजाचं नाव आहे जय. फास्टिंग मारा करतोय जय. उलटा येऊन आणि हा जयला अप्रतिम कामगिरी. चेंडू नक्कीच जाईल सीमा रेषेच्या बाहेर मिड बाउंड्रीला. हा पहिला छक्का जयच्या चेंडूचा खरकोश समाजात मंदारच्या बॅटिंगला पहिला षटक. संघाच्या धावसंख्याला कलांनी मिळते. धावसंख्या 27 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 27. अप्रतिम कामगिरी. मंदार एक चेंडू आणि जयला षटकार मारलेला आहे. 27 धाव झाले. असेच काही कामगिरी दांडगी करावी लागेल. देसला सर आपण इथं बसलो तर बरं होईल. जरा कमिटीला जरा बरं वाटते. चेंडू शॉट फुलवलाय. चेंडू कव्हर पॉईंटला. शतरंजक चेंडू अडवलाय. फेकी करतोय. चांगली फेकी पण 2 धावा काय रोखू शकत नाही. देसला सरांचे आगमन होते आलेले आहेत आणि त्यांचा परतीचा प्रवास झालेला आहे. तर परत आपलं देसला यावं आपण अशी विनंती करीन तुम्हाला. परत यावं आपला उपस्थित दर्शन या युवा पोराडीला. आणि आता 2 धावणे धावसंख्या झाली ती आता 29. आता मात्र पंचांनी झाला हा अवांतरचा इशारा. धावसंख्या झाली ती 30 धावा झालेल्या आहेत. अजून मी काय चेंडूचा खेळ बाकी आहे. जय आणि मंदार आणि त्याचा सहकारी मयूर ही जोडी मैदानात, ही स्फोटक जोडी मैदान मधली पडलेली जोडी आहे. ही घे उडी मारसुरी अशी जोडी आहे. याला चमत्कार करावा लागल. आणि आता चेंडू लॉफ्टिंग शॉट जोरदार प्रहार केलाय. नक्की जाईल. पंच सांगता लॉब बाउंड्रीला हा षटकार मिळा बाउंड्रीला. 6 धावेने संघाची धावसंख्येमध्ये कलाटणी मिळते. धावसंख्या झाली 36 धावा. हा प्रहार केलेला आहे मंदार जेवढी. मंदारचा हा दुसरा षटकार असेल मला वाटते. 2 षटकार मंदार. अप्रतिम कामगिरी. धावसंख्या झाली ती आता 36 धावा. अजून बी 3 चेंडूचा खेळ बाकी. जय याला काहीतरी कामगिरी करायला लागेल. दांडगी चेंडू डॉट जाण्याची कामगिरी करायला लागेल. गोलंदाजीमध्ये थोडा विलक्षण बदलावे लागेल. पण मंदार आता लयमध्ये आहे. लगातार त्यांनी 2 षटकार मारलेले आहेत. म्हणजे आता बघूया अजून बी या षटकामध्ये किती धावा येतात. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 गडी 2 गडी बाद 36 धावा झालेल्या आहेत. जय एक फास्टिंग मारा करतोय मंदारसाठी. कट केलाय मिड विकेटला. शतरंजचा थोडं संतुलन खोतोय पण 1 धाव दुसऱ्या प्रयत्नात आणि 2 धावा पूर्ण होतात. बघूया तिसरी धाव होते काय. आणि 3 धावा पूर्ण. थोडं शतरंज थोडं लेजी आहे. 3 धावा बघा चौथ्या होते आणि या 4 धावा आणि 5वी धाव होते का बघायची. आणि 5 धावा या पूर्ण झाल्यात. हा पहिला विक्रम आहे या ग्राउंडवरती कालपासून आतापर्यंत. 5 धावा धावून काढलेल्या आहेत. 4 काढले त्या मगाशी. 5 धावा धावून काढलेल्या आहेत. हा विक्रम आहे. 5 धावा धावून काढलेला हा पहिला विक्रम आहे. एक मिस थ्रो मी सांगितलं की चेंडू हातात भेटला की कसं धावायचं सांगण्याची गरज नाही आहे. आणि आता धावसंख्या झालेली आहे ती 41. धावसंख्या 41. चालू झाले. आता बघूया काय कामगिरी आहे. या 5 धावने थोडा उलटफेर झालेला आहे. म्हटला चालतोय की आपण काय चूक केली आणि ही चूक आपल्याला कुठपर्यंत नेईल हे बघणं गरजेचं आहे. आणि आता बघूया काय कामगिरी करण्याची गरज आहे. या 5 धावा या काय सांगून जात आहेत तुम्हाला. असे जर किरण उभं केलेलं आहे. ही जोडी मंदार आणि त्याचा सहकारी मयूर या जोडीने चांगली सुरुवात करून दिलेली आहे. चेंडू गुडनाट एक तमाशा देख चांगली फेकी होते. आता कुठली घाई नाही. 1 धावेचा समाधान. 1 धावेने धावसंख्या झाली ती 42 झालेली आहेत. 1 टू गो. कदा शेवटचे असा जयचा. आणि धावसंख्या कशी सरकली म्हणजे पहिल्या षटकात 6 धावा 2 षटकं 17
3 षटकं काय 21 काय 22 होत्या. पण आता बघायला पाहिजे या षटकामध्ये आता कशी कामगिरी. आता अंतिम चेंडू आहे आणि मंदार हा स्ट्राईक एंडला आहे. काहीतरी मोठी रोमांचक अशी कामगिरी करायला लागेल तुम्हाला. जिंकायचं असेल तर थोडी मोठी उडी मारावीच लागेल. पुढाल चेंडू कट केलाय. चेंडू मिड विकेटला शतरंग चांगला चेंडू कट केलाय. फेकी देखील संयम केलेली आहे. संयम फेकी म्हणजे आता मात्र नीट शतरंज होतोय आणि या 2 धावा मिळत आहेत. ओथरूच्या मध्ये जवळजवळ बघितला ओथरूमध्ये यांना 5 धावा बोनस पॉईंट मिळाले आहेत आणि आताची 5 आणि मगाशी आताची 1 म्हणजे 6 धावा या आतरी गेलेल्या आहेत. धावसंख्या झाली 44 धावा पूर्ण झाल्या आहेत. पंजाब धावसंख्या 44 पूर्ण झाले आणि 25 धावा गरज आहे. यानंतर होणारा सामना आहे गावदेवी शिरोणे. गावदेवी शिरोणी विपक्ष लेस एरवन तुर्बे गजानन तुर्बे आणि गावदेवी शिरोणे या दोन्ही संघाला विनंती आहे आपण आराची नोंद द्यायची. तुर्बे संघनायक आणि तुर्बे संघनायक विपक्ष शिरोणे संघनायक आपली उपस्थिती दाखवायची आहे. चला गजानन तुर्बे टीम यांना विनंती असेल टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस सिग्नल आम्ही दिलेलो होतो. जे कॅप्टन उपस्थित आहेत आणि जे कॅप्टन उपस्थित नाही उपस्थित कॅप्टनला टॉस विन दिली जाईल. लक्षात घ्या जर कमिटीने हे मान्य ठरवले तर. गजानन तुर्बे टीम चला मॅच चालू करा प्लीज. गजानन तुर्बे टीम चे कॅप्टन किंवा कुठलाही प्रतिनिधी आला असेल लगेच आपली उपस्थिती दाखवा.
हॅलो. हॅलो, माईक चेक. प्रथम फलंदाजी करताना गावदेवी साबा संघाने 45 धावांचं आव्हान ठेवले. ते गावदेवी शिरवणे, करंजा माता शिरवणे या संघासमोर. बघूया पहिलं षटक घेऊन येतो तो म्हणजे मंदार. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं षटक. स्ट्राईकला येतो म्हणजे प्रथम आणि नॉन स्ट्राईकला येतो म्हणजे शुभम. बघूया कशा प्रकारे आपल्या संघासाठी फलंदाजी करतायत ते प्रथम आणि शुभम. पहिला चेंडू पंचांच्या उजव्या अंगाकडून मारा करेल तो म्हणजे मंदार. एक लो स्कोरिंग मॅच. बघूया पंच सामना चालू करायचा आहे. आणि नगरसेवक दीपकजी पवार यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर हर्षल पवार, त्याचबरोबर विनायक गिरी यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि पहिला चेंडू घेऊन येतो तो म्हणजे मंदार. स्ट्राईकला येतो म्हणजे प्रथम. बघूया पहिला चेंडू मंदार तयार. सुरेख चेंडू, सुरेख खेळून काढलाय प्रथम याने आणि पंचांचा इशारा येतो तो म्हणजे 4 धावेंचा. धावसंख्या 4. पहिला चेंडू आणि सुरेख खेळून काढलाय तो प्रथम याने. चौकार. शिरोडा संघाच्या फलंदाजासाठी सुवर्ण संधी. हॅट्रिक चौकार व हॅट्रिक 6 मारला तर कुठल्याही फलंदाजाने मारू दे जॅक मात्र यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू सुरेख खेळून काढलाय तो म्हणजे प्रथम यांनी. दुसरा चेंडू मंदार तयार. आणि आता मात्र सुरेख चेंडू, चेंडू येते तो डॉट. सुरेख खेळून काढले तर प्रथमाने आणि पंच पंच काय नाही काय नाही. कंटिन्यू करा. आता येते ती एक धाव. धावसंख्येत एक निवड. धावसंख्या धरली ती म्हणजे बिनबाद 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6. सुरेख चेंडू खेळून काढले तर प्रथमाने. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. पंच अमन यांचा इशारा येतो म्हणजे 4 धावेचा. धावसंख्या 4 निबड. धावसंख्या झाली ती विनबाद 4 चेंडूच्या समाप्तीनंतर म्हणजे 10. विनबाद 10. सुरेख फलंदाजी करतोय तो प्रथम.
पंच चेंडू पुरवायचा आहे. हॅलो हॅलो चेक. याच दरम्यान तुम्ही पाहू शकाल नवी मुंबई महानगरपालिकामध्ये नुकतंच ज्यांचा कॉर्पोरेटर नगरसेवक आपले झालेले कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय दीपकजी पवार साहेबांचं आगमन होते या स्पर्धेमध्ये. आणि दीपक पवार साहेबांचं आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रियदर्शनी बेलापूर आयोजित केलेली स्पर्धामध्ये साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कार्यसम्राट नगरसेवक दीपक पवार साहेब यांचं आगमन होतं या स्पर्धेमध्ये. मी स्वप्नील ठाकूरला विनंती करा आपल्या शुभ हस्ते साहेबांचा विशेष सन्मान करून घ्या. थँक्यू सचिन. सन्मान होते इथे दीपकजी पवार साहेबांचा स्वप्नील ठाकूर यांच्या हस्ते. पुन्हा एकदा मंदार तयार. पुन्हा एकदा सुरेख चेंडू मंदाराचा. पंचांचा इशारा येतो तो म्हणजे पंच बाईज आहे का लेग बाईजचा. धावसंख्या एक निबर धावसंख्या दल्ले ती 11. त्याच दरम्यान विनायकजी गिरी आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी स्वप्नीलजी ठाकूर यांना विनंती करा आपल्या शुभ हस्ते विनायक गिरी यांचा विशेष सन्मान करून घ्या. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती विनबाद 11. आता मात्र 18 चेंडू मध्ये 34 धाव्यांची गरज आहे. ती करंजचा माता शिरवणे या संघाला. कुठल्याही फलंदाजाने 3 चेंडू 3 षटकार मारले तर जॅक्स मात्र यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक. पुन्हा एकदा गोलंदाज आशिष झा. पंचांच्या दुसरा षटक पहिला चेंडू घेऊन येतो तो आशिष झा. बॅटिंग करतो शुभम. चेंडू मात्र हवेत. त्याखाली शतरक्षक राज आणि जेल सुटतो इथं मला वाटतंय. 2 धावा काढलेल्या आहेत. धावून सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत 2 निबर धावसंख्या झाली ती म्हणजे 13. धावसंख्या झाली ती 14. अच्छी गेंदबाजी कर रहे थे आशीष झा. अच्छी फील्डिंग की एक गद्दी ने. रुस्तम माफ कीजिए. थैंक यू सो मच चेतन. टारगेट इस मैच में रखा गया 45 का और जवाब में आशीष के ओवर में अच्छे स्ट्रोक्स आते हुए शुभम और प्रथम दोनों ही यहाँ पर ताबड़तोड़ बैटिंग करते हुए अपनी टीम के लिए. स्कोर हो चुका है टोटल 21. 24 रन और चाहिए.
थोड़े समय पहले मंच पर जिनका आगमन हुआ है हमारे नवी मुंबई महानगर पालिका में पिछले महीने नगर सेवक पद जिनको मिला है और भारी मतों से नगर सेवक बने हमारे कार्य सम्राट नगर सेवक दीपक पवार साहब मंच पर उपस्थित है। साथ ही साथ विशाल गिरी भाई, उनका भी हम स्वागत करते हैं। और इस बार हुक किया है गेंद को, गेंद हवा में, कैच का मौका और कमबैक किया है बॉलर ने। पिछली गेंद पर एक बड़ा हिट, लेकिन अगली यहाँ पर गेंद पर शाहबाज के गेंदबाज आशीष ने वापसी कराई अपनी टीम को इस मैच में। विकेट गिरता हुआ अभी भी जीतने के लिए 24 रन चाहिए टीम शिरोने को। मंच पर आप देख सकते हैं दीपक पवार साहब उपस्थित, कार्य सम्राट नगर सेवक नवी मुंबई महानगर पालिका। और पिछले महीने यहाँ पर जबरदस्त भारी मतों से जिनका विजय हुआ है, साहब आपको एक बार फिर ढेर सारी शुभकामनाएं और आने वाले 5 साल कार्यकाल उनका शानदार देखने को मिलेगा। समाज सेवा की दुनिया में एक बड़ा नाम दीपक पवार साहब और उनके साथ उनके परम मित्र विशाल गिरी भाई आए हुए हैं, उनका भी हम स्वागत करते हैं मंच पर। न्यू बैट्समैन अब आए हैं क्रीज पर बैटिंग करने के लिए। अथर्व यंगस्टर है और अच्छे क्रिकेटर है, फ्यूचर इनका बिल्कुल शानदार है। शिरोने क्रिकेट की अगर बात करें तो ये भी बड़े हिट्स लगा सकते हैं। नंबर 3 पर इनका चयन हुआ है। थैंक यू सो मच दीपक पवार साहब, आप आए कीमती समय निकाल कर, अच्छा लगा देखकर। और विशाल भाई आपका भी धन्यवाद, थैंक यू सो मच आने के लिए। और इसी तरह प्यार और प्रेम बनाए रखिए हमारे प्रिय दर्शनी बेलापुर टीम के ऊपर। सुजय स्वागत है आपला। केतु वेलकम। नेक्स्ट मैच शिरवने तरे भी आए हुए। अक्रॉस बैटेड शॉट्स लॉक करना चाह रहे थे, बैट का ऊपरी किनारा लगा है, विकेट के पीछे 1 रन। 45 का टारगेट है। जवाब में अब तक शिरवने यानी टीम करंजा माता शिरवने टीम का स्कोर हुआ है टोटल 22 रन। अभी भी जीतने के लिए 23 रन चाहिए। तीसरा ओवर शुरू हो चुका है, यानी 11 गेंदों में 23 रन का इक्वेशन है। गांव देवी शाहबाज टीम जी जान लगाते हुए इस मैच को जीतने के लिए। राउंड द विकेट, एंगल के साथ गेंद बाहर रखना चाह रहे थे, वाइट बॉल डाल बैठे। 1 रन ऐड होगा। 22 रन चाहिए अब जीतने के लिए करंजा माता शिरवने टीम को। बॉलर तैयार, अक्षय मंदार। ओवर द विकेट, कैच का मौका, संस्कार थे वहां पर, अच्छी कोशिश। कैच बिल्कुल नहीं कह सकते कि ये कैच था, काफी आगे बॉल गिरा। संस्कार ने पूरी कोशिश की बॉल पकड़ने की। 3 रन दौड़कर पूरा किया गया। आज 5 रन दौड़कर पूरा किया गया। हमने देखा पहली पारी में, उससे पहले पिछले मैच में 4 रन दौड़कर पूरा किया गया था और इस मर्तबा 3 रन दौड़कर पूरा किया गया। रनिंग बिटवीन द विकेट कमाल करा आज खिलाड़ियों का, फिटनेस उम्दा। इस तपते हुए गर्मी में, ऊन में आप देख सकते हैं, फिर भी यहाँ पर इतना कड़क धूप है, लेकिन उसके बावजूद रनिंग बिटवीन द विकेट, फिटनेस कमाल का खिलाड़ियों का। 3 रन ऐड होता हुआ स्कोर पहुंचा है 26। अब जीतने के लिए यहां से रन बनाने हैं 19। 10 गेंदों में 19 का इक्वेशन। करंजा माता शिरवने टीम को 19 रन चाहिए 10 गेंदों में मुकाबला जीतने के लिए। बॉलर चल पड़े एक बार फिर अक्षय, ओवर द विकेट दायां से, ऑफ स्टंप के बाहर की लाइन, गुड लेंथ की बॉल, ऑफ स्टंप के बाहर था, ऑन साइड में पुल करना चाह रहे थे। टप्पा कहीं और था, लाइन कहीं और। बैट्समैन ने पहले से मन बना बैठे थे कि लेग साइड में बॉल लपेटना है। डॉट बॉल वापसी करते हुए गांव देवी शाहबाज टीम एक बार फिर मैच में। 9 गेंदे अब चाहिए 19, 9 गेंदे 19 का इक्वेशन।
फुल टॉस ऑन दी अप खेला है, डीप में खिलाड़ी गेंद को फील्ड करेंगे और इस दरमियान भागकर 2 रन पूरा किया है, तीसरा भी मिलता हुआ। कितने रन है टोटल? यस अंपायर 4। यस बिल्कुल 4 रन, क्योंकि 3 रन दौड़कर पूरा किया गया, एक ओवर थ्रो का डिक्लेयर जोन में, टोटल 4 रन। क्रॉस अगर कर चुके थे, थ्रो उसके बाद आया तो फिर 3 रन कंप्लीट, अगर क्रॉस नहीं किया है तो फिर एक बार देखना होगा। यस कैप्टन आ चुके हैं अजीत, टॉस करके लेना है, कैप्टन आना है। प्रतीक कोहली यांना विनंती असेल या आपल्या शुभ हस्ते टॉस करून घ्या, यानंतरचा होणारा सामना। रोलेक्स एरकॉन गजानन तुर्वे वर्सेस गावदेवी शिरवणे। चला दोन्ही कॅप्टन रेडी राहा। प्रतीक कोहली यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस करून घ्या। प्रतीक कोहली, यस अंपायर फायनल डिसिजन, धावा किती? 4 की 3? 3। ओके, प्रतीकजी कोहली यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। रॉलेक्स एरकॉन गजानन तुर्बे वर्सेस गावदेवी शिरवणे। चार षटकांची मॅच आहे, दोन्ही टीम लक्षात घ्या, 4 षटकांची मॅच असेल आजच्या दिवसामध्ये। जेवढे मॅचेस आहेत 4 षटकांचे मॅचेस आहेत। टॉस विन आहे, जे काही निर्णय असेल आम्हाला सांगा अजित। टॉस विन गजानन दुर्बे टीम, निर्णय पेंडिंग है डिसीजन। थैंक यू प्रतीक भाई। अभी भी जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता, स्कोर हुआ है 29, टारगेट 45 का, या 16। स्कोरर प्रोफेशनल नाही है, जरा लक्षात घ्या, थोड़ा समझून घ्या प्लीज। 16 रनों की आवश्यकता अभी भी यहां से मुकाबला जीतने के लिए। गेंदे बचे हैं टोटल 7 गेंदे, 7 गेंदों में 16 रन। इस गेंद पर एक बड़ा हिट चाहिए करंजा माता शिरवने की नजर से देखा जाए, और एक अच्छा बॉल डालना है शाबाश टीम को। तो चला टाइमिंग जरा कमी गया, प्लीज विनंती असेल, शाबाश टीम, भरपूर वेळ घेता तुम्ही। टक आवाज आया है और बड़ा हिट करंजा माता शिरवने टीम के लिए आता हुआ ये बड़ा हिट, और बड़ा हिट लगाया है अथर्व ने। अब इक्वेशन 10 रन चाहिए, 35 रन हो चुका है। आपले लेजेंड प्लेयर बेलापूर गावचे सन्माननीय मनोज भोईर साहेबांचं आगमन होतं, आणि साहेबांना विनंती असेल या मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे। बेलापूर टीमचे लेजेंड प्लेयर मनोज भोईर यांना विनंती असेल या मंचावर। 6 गेंदे 10 का इक्वेशन। अब 6 गेंदे 10 रन। चला जरा स्पीड अप करा प्लीज, शाबाश टीम। लास्ट ओवर लेकर मयूर भंडारी अब आए हैं गेंदबाजी के लिए। 6 गेंदे कंपलसरी 10 बनाने। गावदेवी शाबाश या करंजा माता शिरवने, कौन ये मैच जीतेगा? मुकाबला बिल्कुल कांटे की टक्कर का होता हुआ। 6 गेंदे 10 का इक्वेशन। आखिरी बॉल पे जो छक्का लगाया अथर्व ने, वापिस मैच में लाया शिरवने टीम को।
वापसी करते हुए शिरोनी टीम इस मैच में। चला प्लीज जरा स्पीडअप करा, नम्रीची विनंती असेल शाहबाज टीम. मयूर भंडारी लास्ट ओवर लेकर स्ट्राइक रहेगा. प्रथम सुतार जो कि बैटिंग कर रहे हैं, अपने इंडिविजुअल स्कोर 15 रन पर बैटिंग कर रहे हैं. प्रथम अथर्व बैटिंग कर रहे हैं 9 रन पर, 4 गेंदें उन्होंने फेस की है. प्रथम के पास स्ट्राइक है, अथर्व नॉन स्ट्राइक पे. मयूर भंडारी चल पड़े बॉल लेकर, 6 गेंदे 10. पहला बॉल बैकअप है, डॉट बॉल आता हुआ. अच्छी बॉलिंग मयूर भंडारी, ले भारी, जबरदस्त कमबैक शाहबाज टीम का. पांच गेंदे 9 रन का इक्वेशन. अब 5 गेंदे 10 रन चाहिए अभी भी जीतने के लिए. 5 गेंदे 10 रन. ये वाइड होगा, लेग स्टंप के बाहर बॉल. 5 गेंदों में अब 9 रन चाहिए जीतने के लिए. दाऊद देवी शाहबाज वर्सेस मैच हम देख रहे हैं दोस्तों. करंजा माता शिरोडे 5 गेंदे 9 रन, कंपल्सरी चेस. ये भी वाइड बॉल, ऑफ स्टंप के बाहर, बैट्समैन से काफी दूर. 2 वाइड डाल चुके हैं भंडारी. एक शुरुआत अच्छा था, डॉट डाला था उनने, लेकिन उसके बाद लगातार का ये दूसरा वाइड. अब 8 चाहिए. 5 गेंदे 8 रन, व्हाट अ मैच. 5 गेंदे 8 का इक्वेशन आता हुआ मुकाबले में. लाउड अपील, अंपायर का कहना बैट लगा है. चलिए, बैट लगा है, अंपायर ने कहा. अंपायर डिसीजन फाइनल डिसीजन है, लक्षात गया. अंपायर का जो निर्णय अंतिम फैसला होगा. और इस बीच बैट्समैन ने 2 रन कंप्लीट किया है. पांच गेंदे 8 का इक्वेशन था. 2 रन अगर ऐड हुआ है तो इक्वेशन फिर 4 बॉल 6 का आएगा. चला मॅच चालू ठेवा प्लीज, विनंती असेल. अंपायरचं जे डिसिजन आहे ते फायनल डिसिजन असेल. प्रतीकजी कोहली आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि ज्यांचा शुभ हस्ते आपण टॉस केलं होतं पुढच्या मॅचचा. आणि मी विनंती करेल साहिल दिवेकरना की प्रतीकजी कोहली साहेबांचा विशेष सन्मान करून घ्या. आलेले प्रत्येक मान्यवरांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि प्रतीकजी कोहली यांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा आपण टॉस केलेला. वेलकम, सुस्वागतम प्रतीकजी कोहली. 4 गेंदे अब जीतने के लिए यहां से 6 रनों की आवश्यकता. एक और बॉल जो है वाइट पे वाइट डाले जा रहे हैं. खराब बॉलिंग, गरीबी में आटा में गीला कहूंगा. ऑलरेडी आपके पास सिर्फ 10 रन डिफेंड करने के लिए थे और आपने 3 वाइट डाले हैं. अब 5 रन चाहिए. पांच रन चाहिए थे और इस बीच एक बड़ा शॉट. मैच खत्म. थैंक यू. और करंजा माता चिरवणे ने मुकाबला जीत लिया है. हार्ड लक गांव देवी शाहबाज. आणि करंजा माता शिरवणे टीमला विनंती असेल, प्रथम पुढच्या मॅच साठी प्लीज एक अंपायर पाठवा. करंजा माता शिरोनी टीम विनंती असेल एक अंपायर पाठवा तुमच्या मॅचच्या अंपायरिंग साठी.
चालेल एवढं ॲडजस्टमेंट करू आपण तुमचीच टीम आहे